सिंहस्थ कुंभमेळा हा युनेस्कोच्या लिस्टमध्ये देखील त्याला मान्यता मिळाली। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला आहे। खरं तर नाशिक ही एक रिलीजियस सिटी, एक धार्मिक स्थळ म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रचलित आहे। त्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहे की आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी दर 12 वर्षांमध्ये होतो। त्यानंतर आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला आहे। त्यानंतर संत निवृत्तीनाथ मंदिर यांची देखील समाधी आहे। त्यानंतर अंजनेरी सारखं ठिकाणी, अंजनेरी ब्रह्मगिरी असे स्थळ आहेत। त्यानंतर कावनई सारखं ठिकाणे, त्यानंतर टाकेत सारखं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती एक भूमी आहे। आणि म्हणून एक धार्मिक स्थळ म्हणून नाशिकची ओळख आहे। आपण मागचा कुंभमेळा झाल्यानंतर आपण आपल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले। आणि त्या काळामध्ये आपण आपले जे काही युनेस्कोच्या यादीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं लिस्टिंग व्हावं यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्याला देखील यश आलं। त्या काळामध्ये आपण केंद्र शासनाची एक कमिटी त्यावरती काम करत असते। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या लिस्टिंग होत असते। त्यावेळेस आपण रिक्वेस्ट केली होती त्यांना, तिकडून आपण इथं बोलवून संपूर्ण जे काही पुरावे असतात सांस्कृतिक ते सर्व गोळा करून त्या ठिकाणी दिले। आणि योगायोगानं आपला सिंहस्थ कुंभमेळा हा युनेस्कोच्या लिस्टमध्ये